अनिकेत दादा कसा आहे दादा? बरं आहे ना? विरोज भाई तुम्ही 22 मॅन ऑफ द सिरीज टोटल 2023 आणि 2024 मध्ये. तर मित्रांनो आपल्यासोबत आहे केतन म्हात्रे. सुमिता बरं आहे दादा? बॅटिंग बघायला नाही फर्दिमा ये मॅच में. स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तुम्ही थंबनेल बघितला असाल तर ओपनच्या टुर्नामेंट चालू आहेत, जसं रबड बॉल आणि एक नॉट स्टार चालू आहे. तर सर्व ओपनचे टीम आलेले आहेत, मोठे मोठे प्लेयरसुद्धा आलेले आहेत. तर आपण तिकडे जाणार आहे, तुम्हाला मस्त मैदानाच्या बाहेरचा जे खेळाडू असतात तिकडचा वातावरण माहोल दाखवणार आहे, कशी मस्ती चालतं आणि थोडी मॅच पण बघूया. तर चला बघूया कोणते कोणते प्लेयर आपल्याला बघायला भेटतात तिकडे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आणि आपल्यासोबत आहे आज मग टेनिस क्रिकेटचा विकेश. क्या बोलेगा विकेश? क्या अभी जाते उधर देखते क्या है, बाहर के प्लेयर लोग क्या क्या करते हैं, सब मिलेगा वीडियो में. चेक करो, सब्सक्राइब करो. याचा पण चॅनल आहे मग टेनिस क्रिकेट, तर जाऊन सबस्क्राइब नक्की करा. तर चल जाते. हाँ चलो. तर आता आम्ही नॉट स्टार टुर्नामेंट चालू आहे तिकडे आलो आहे. तर आता इकडे मस्त चालू आहे, बघूया आता मैदानामध्ये जाऊया, आतमध्ये जाऊया बघूया. ग्राउंड मस्त वाटतंय ना विकेश? ग्राउंड भारी लागेल. काय बोलतो विश्व? बरं आहे ना? सुमिता बरं आहे दादा? पूर्ण प्रथमेश ठाकरे सुद्धा आलाय. किती दिलाय प्रथमेश टार्गेट? 78 दिलाय. आता ओपनिंग फेअर सुमित डेगले जात आहे आणि मंदार गुरव आहे, दोघं चालले. डायरेक्ट कमिटमेंट को एक बोल रहा खेला बरोबर ये बैठो. मस्त ग्राउंड आहे. 79 आहे ना सुमिता? 79 दिला. मंदार गुरव सुद्धा चाललेला आहे, बघूया. प्रथमेश जातो, प्रथमेश ठाकरे. जीवन म्हणजे क्रिकेटराचा हुकला तो संपला. पहिला चेंडू ऑफ ब्रेक डावखुऱ्या फलंदाजाने बाहेर निघणारा चेंडू. सुमित आता आउट झालाय. बॅटची किनार घेऊन पहिला प्रथमेश ठाकरे झाला. पहिला गडीबार बहुत अच्छी गेंद थी, टीपा थोड़ा सा ऑफ करके बाहर छोटे स्टॉप की तरफ विकेट कीपर सेलिब्रेशन कर रहे हैं. वाह 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 भाई वाह, जब होती है चाह वहाँ मिलती है राह, गेंदबाज भी खुश हो जाएंगे. सुंदर प्रथमेश ठाकरेंनी पहिलाच बॉल 6 मारला. नेहमीच राहते आणि पाहायला घेऊन काढलेला आहे. पहिल्या बॉलवरती आउट गेलेला, ब्रेक टाकला होता आणि बघूया अशा पद्धतीने समोर मिळाला ओव्हरपिच चेंडू आणि खूप छान पडतो. पहिले के बेंचो दिया और त्यानंतर थोडंसं बाहेर निघणारा बॉल. शॉट यार, शॉट 6. प्रथमेश ठाकरेंनी 2 बॉल 2 6 मारले. सुमित पहिला बॉल आउट झाला, पण प्रथमेशने 2 बॉल 2 6 होईल ना? चेस होईल ना? वाट बघायची आणि वाट कशी लावायची 70 दिलेलं आहे 36 बॉल मध्ये. बघूया. मिड ऑफ आहे, त्यानंतर 3 6 मारले 4 बॉल मध्ये प्रथमेश ठाकरे. अच्छी तकनीक है. एक बॉल डॉट झाला, एक बॉल त्याला डॉट झाला, तू बोलत 1 रन कर, मला 4 बॉल घेऊ दे. विशू चालला. विशू कवर पर डीप कवर पर खिलाड़ी तैनात है. सौरभ सिंह का ये दूसरा कैच. 12 बॉल 28 पाहिजे. हमला करने का प्रयास, शिकार बनके मंदार नाकी को पैर चले गए और गेंदबाजी शिकार किया. इधर अजहर भाई क्या बोलोगे? नवीन फलंदाज आलेले आहेत. अजहर भाई विश्वनाथ जाधव बॉलर नहीं करके दे रहा ना. देखा है मैं, बॉलिंग देखा YouTube पे. बॉलर है पांडे. ही स्पर्धा निश्चितपणे आपण पाहतोय. ऑर्डर फायनल आहे. आधारस्तंभ मार्गदर्शक सन्मान्य आदरणीय उत्तर मुंबई
माजी खासदार गोपाळ शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून या अगोदर देखील आपण वेगवेगळे क्रीडा संकुल याचा आपण उल्लेख दादा कसा आहे दादा दादा कसा आहे बरं ओळखला की नाही संघ आहे तो म्हणजेच उमर. पाहतोय महादेव मनन 11 टीम स्पोर्ट या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बघूया आता चालू आहे सेकंड राऊंड. पहिला राऊंड जिंकला आहे. जिंकण्यासाठी पुन्हा एकदा आपण Second बोलूया. चंद्रकांतजी शेट्टी यांच्याकडे. धन्यवाद थँक्यू. अच्छा ये तो ना शुभम टीम के हकीम भाई कैसे हो हकीम भाई हकीम भाई आगे उमर टीम के मैनेजर 15 वर्ष वय असणारा हा शुभम सांगळे पहिल्या मॅचचा मस्त man of the चला, match च्या मस्त चला. पुरस्काराचे मानकरी देखील राहिले होते. चंदू शेट्टी हमारे साथ जुड़ रहे हैं. नेक्स्ट मैच का टॉस है. टॉस का बॉल फुल जबरदस्त पाटेकर साहेबांना विनंती कीपिंग अच्छा करतो. लगा क्या टॉस केला जातोय. कीपिंग अच्छा लगा वसीम लगा त्या ठिकाणी बहुत अच्छा अनिल सर साहेब हाँ? क्या चाहिए आणि हाँ? शीतल म्हात्रे बोलते बाद में बोलते आणि माइक चालू है ना मुंबईचा सिक्सर आराम किंग से किशन देवेंद्र. केतन दादा आलाय केतन दादा केतन दादा कसा आहे बरा आहे ना फोटोशूट चालू आहे सुहास पवार अरे आपला केतन दादा आता एक व्हिडिओ टाकलेला PLD स्पोर्ट बघितला असेल जे 2024-23-24चा मी एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समॅन बेस्ट फिल्डर बनवला. तर तुम्ही पूर्ण आता त्यामध्ये नंबर 1 आहे 23 आणि 24मध्ये. तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ PLD स्पोर्टवर की तुम्ही 22 मॅन ऑफ द सिरीज टोटल 2023 आणि 2024मध्ये. तर मित्रांनो आपल्यासोबत आहे केतन म्हात्रे. इकडे येऊन तुम्हाला कसं वाटलं? याच्या पहिले बोरिवलीमध्ये गेलेलो कारण मी टर्फमध्ये होती तेव्हा आम्ही चॅम्पियन फोर्स कप तेव्हा चॅम्पियन झालो. आणि पण आता म्हणजे कांदिवलीमध्ये या ग्राउंडला मी फर्स्ट टाईमच आलो कारण की टेनिस बॉलला पण सुद्धा बघत असतो इथे टुर्नामेंट टेनिस वगैरे किंवा रबर असेल. आणि या ग्राउंडवर मी प्रथमच आलो आहे आणि खूप चांगलं ग्राउंड आहे आणि खेळायला सुद्धा मजा येते. मित्रांनो एवढं ट्रॅव्हल करून बॅटिंग करणं खूप टफ आहे बरोबर. असं काय नाही आता ट्रॅव्हलिंग काय आम्हाला रोजचाच झाला आहे आम्हाला तर काय नाही रबर बॉलला कारण की मुंबई टू आमचा मुंबईला बोला 2 तास लागतात. पण आम्ही याच्यात जास्त पण ट्रॅव्हल करत असतो कुठे ना कुठे कारण की टेनिस बॉलला एक दिवस इथे तर एक दिवस तिथे असं असतं तेव्हा तर खूप ट्रॅव्हल करतो. पण क्रिकेट जर खेळायचं असं तर ट्रॅव्हलिंग काही वाटत नाही. किती ट्रॅव्हलिंग केली तरी असं वाटत नाही ना थकवा कधी येत नाही. दादा तुमचा आता खूप फॅन बेस खूप झालेला आहे. तर तुम्ही जे यंग प्लेअर आता तयार होतात त्यांना काय मेसेज देता? काय नाही म्हणून मी आहे कारण की ते सपोर्ट करत असतात मला आणि असाच सपोर्ट करत राहा अजून मी पुढे जाणार कारण की सपोर्टची गरज असते. कारण की सपोर्ट नसलं तर प्लेअर पुढे जाऊ शकत नाही. तर असा सपोर्ट करतात मला आणि करत राहावं असा. आणि यंग प्लेअरना बोलेन की प्रॅक्टिस पाहिजे. मेन क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस पाहिजे. रोजची प्रॅक्टिस करेल तर चांगला रिझल्ट येईल. प्रॅक्टिस नसेल तर रिझल्ट येणार नाही. थँक्यू केतन दा 2 शब्द बोलल्याबद्दल. आणि इकडे आपला अनिकेत दादा कसा आहे दादा बरं आहे ना? विरोज भाई नाक में डाले काय. आणि इकडे चंदूदा सर कसे आहेत बरे आहेत ना सर? राहुल भाई किंग खान अशरफ दादा कसा आहे बरं आहे ना? बरं आहे दादा बरं आहे ना? अशरफ भाई क्या हो रहे हो कैसे हो? बढ़िया एकदम वो स्मार्ट दिख रहे हो. थैंक यू सो मच. कलर बचाते टेनिस क्रिकेट में सबसे स्मार्ट प्लेयर ये है अशरफ भाई. थैंक यू सो मच भाई. अपने चैनल के बारे में क्या बोलोगे? PLD स्पोर्ट पता है ना? PLD स्पोर्ट्स बहुत अच्छा है. प्लीज़ इसे सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए और जितने भी व्यूज़ आएंगे फैंस मेरे जितने भी हैं ये चैनल को आगे कीजिए. थैंक यू सो मच. अपना भाई बहुत अच्छा है, अच्छा काम कर रहा है. सब प्लेयरों का बाइट्स लेता है, सब कुछ करता है. तो इनकी मेहनत रंग लानी चाहिए बस सब कुछ कहना और यंग प्लेयर के लिए मैसेज कुछ. और यंग प्लेयर जितने भी है थोड़ा मैच में भी ध्यान दो. लेकिन मैं कहता हूँ कि थोड़ा काम धंधे में ज़्यादा ध्यान देंगे तो अच्छा है क्योंकि आने वाले वक्त में काम ही प्रेफरेंस करेगा. क्रिकेट नामचीन लोगों के लिए ही है. अदरवाइज़ यंग के लिए बहुत मुश्किल होगा. तो भी कोशिश जारी रखिए. कभी भी नसीब तकदीर कभी भी चेंज हो सकती है. ऊपर वाला देर में अंधेर नहीं है, देर है उसमें. तो इंशाल्लाह जो भी है जैसा भी खेलते रहो और अच्छा करते रहो. ठीक है थैंक यू अशरफ भाई. कैसा है?
बरं आहे ना? कोणाच्यात गेलतोय? गुंसाई. चलो ऑल द बेस्ट. प्रणय तो बिल्कुल नहीं रुकने वाले हैं, आगे बिल्कुल मारते हुए कि सही मैदान तक पहुंचना बल्लेबाज का काम है। इस गेंद के ऊपर हमला किया, इस गेंद को फिनिश किया और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट। प्रणय मैदान के अंदर आए ना तो बिल्कुल पूरी तरह से तैयार है। शानदार बल्लेबाजी मानकर साकेत 4. खूप सुंदर असा खेळाडू आहे निश्चितपणे ज्या वेळेस टेनिस क्रिकेट मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी और ये एक्शन में देखिए विनिंग स्ट्रोक का विनिंग का बैक टू बैक छक्कों की बरसात हुई है और 60 रन मतलब एक टारगेट था 59 रनों का सेमीफाइनल किया गया किंग्सफोर्ट और मुंबई किंग्स के बीच मुकाबला। मुंबई किंग्स का विनिंग स्ट्रोक देखते हैं, विनिंग स्ट्रोक जिस तरह से इन्होंने 25 रन शुभम एक ओव्हर 11 रन एक विकेट सामन्यामध्ये आपण पाहिलं प्रणय कोळी आणि शाहिद ज्याने आता नुकताच त्याने उल्लेख केला की या 3 पर्वामधल्या एका पर्वामध्ये तो असा आला होता खेळाडू ज्याने खूप चांगली कामगिरी केली होती आणि पहिलं अर्धशतक ज्याला आपण पाहिलं होतं. 2024 मध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम गणेशजी. सामना सुरू होतोय मॅजिक 11 विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतं व्ही लायन्स कटक ओडिसा या दोन संघांमध्ये केलेली आहे आणि तो संघ देखील या ठिकाणी सज्ज होते. पण तर मात्र आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात येऊ द्या. युवक मंडळ जनमित्र फाउंडेशन सिद्धेश्वर बॉईज आणि पंच जिमखाना यांच्या वतीनं आयोजित नॉस्टर चषक 2024 तिसरं वर्ष तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वातील आज पहिला दिवस आज आणि उद्या 2 दिवस आपण भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार या ठिकाणी पाहतोय अनुभवतोय. या अगोदर मुंबई किंग्ज क्रिकेट लाईफ अकॅडमी या संघाने उपांत्य फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला. शाहीद शेख उर्फ गब्बर ज्याने केलेली जबरदस्त आक्रमक फलंदाजी आणि शेवट गेम फिनिशर गेम चेंजर प्रणय कोळी ज्या सध्या फॉर्म मध्ये आहे तो अष्टपैलू खेळाडू आहे. जितकी चांगली बॅटिंग आहे तितकी चांगली गोलंदाजी देखील. जास्त वेळ घेऊ नका कर्णधार सलामीची जोडी आपण पाहतोय. नक्कीच प्रत्येक सामन्यामध्ये असतो आणि दर्जा काय असतो दाखवतोय. पहिल्या चेंडूवर सीमापार उत्तर मुंबईमध्ये षटकाराने सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या होत्या केतन म्हात्रेसाठी. उत्तर मुंबईमध्ये या खेळाडूचं स्वागत आणि पहिल्या चेंडूवर सुंदर असा फटका षटकार केतन म्हात्रे. केतन म्हात्रेचा क्लास काय असू शकतो. 6 बॉल 6 ची अपेक्षा करतायत सर्व प्रेक्षक आणि आयोजक देखील. गणेश बारे यांच्याकडून आलेला आहे. प्रमोद घाग हे देखील म्हणतायत 6 बॉल 6 षटकार आले तर अजून प्राइस वाढणार आहे. उत्तर मुंबईमध्ये यापेक्षा अजून सुंदर सुरुवात काय असू शकते प्रशांतजी. या देखील चेंडूला खेळून काढलेला आहे मात्र एक रन डिक्लेअर. या ठिकाणी पाहूया हा चेंडू देखील झाडांमधून गर्दी करत हा देखील षटकार राहुल भाई 6 बॉल 6 झाडांमधून निश्चितच क्लिअर होतोय. जो गेट आपण पाहतोय प्रवेशद्वार त्याच्या पलीकडे आणि हा देखील 2 बॉलर को मारेगा. 2 बॉलर येतोय. 4 चेंडू चौथा षटकार. इसी तरह से लास्ट टाइम भी उधर किया और आज देखिए उसी अंदाज से खेल रहे हैं. आपण पाहिलेली आहे गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये केवळ मुंबई महाराष्ट्र नाही तर ज्या वेळेस भारतभर भ्रमण करताना आपल्या संघासाठी एक हाती संघाला जिंकून देणारा एक गेम फिनिशर गेम चेंजर आणि एक धूर्त चतुर कर्णधार म्हणून देखील त्यांनी भूमिका पार पाडलेली. आपण विचार केला तर निश्चितपणे बघा कशा पद्धतीने थोडासा पुढे गुडलेनचा होता चेंडू आणि खूप चांगल्या प्रकारे शार्प टर्न तुम्हाला स्थान मिळणं यासाठी खूप मोठी तुमची गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते प्रत्येक संघामध्ये. केतन म्हात्रेसाठी जबरदस्त सुरुवात. पहिल्या 4 चेंडूवर 4 षटकाराने आणि आता फलंदाजीसाठी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच आशिष बेरोल. जी सुरुवात आपण 29 धावांची पाहिली आणि तदनंतर आपण फरदीन काझीला पाहिलं षटकाराने सुरुवात. आकाश चिंदारेला पाहिलं षटकाराने सुरुवात आणि त्यानंतर अशरफ खान. मोठी जबाबदारी राहील उर्वरित 12 चेंडू नवीन गोलंदाज इंग्लंडचा पाहिला होता ज्यावेळेस त्याने बॅटिंग केली होती किंग स्पोर्ट्स महादेव मनन 11 साठी आणि आता आपण खूप सुंदर असा फटका टायमिंग प्रॉपर बॉडी बॅलन्स होता आणि खूप छान पद्धतीने खेले
नाही कल आहे. कल आहे कल first. अच्छा अच्छा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. क्रिकेटर 4 ओव्हरमध्ये येणाऱ्या 53 धावांची आवश्यकता. एक क्रिकेट प्रेमी आहेत असाद कुंभारलीकर, दापोली रत्नागिरी या ठिकाणावरून सचिन कणोजे यांनी जो कॅच पकडला त्या कॅचसाठी 500 रुपये जीपे. अपने सब्सक्राइबर भाई कहाँ से देख रहा था अपना चैनल? उत्तराखंड से भी अपना चैनल देख रहे थे. थँक्यू भाई, थँक्यू. आणि जोडीला जर पाहिलं तर नागेश वाडेकर आणि चालेल. परंतु पाहूया षटकार की चौकार आशिष. क्या लग रहा है भाई, मारेंगे क्या आशिष? मारेगा मॅडी 11 की व्ही लायन्स कोण जिंकणार या मॅचला तेच पाहायचं आहे. शेवटच्या बॉलवर रंगलेली ही लढत पाहायला मिळते. प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर. पुन्हा एकदा आशिष मेहरोल समोर समाधान आहेरकर. समोरच्या दिशेने जाताना पाहिला मी बॉल अशरफ यांच्या दिशेने जाईल आणि काय मॅच झाली आहे या ठिकाणी. 6 चेंडू आणि 9 धावांचा सामना आशिष मेहरोलने वाचवलाय. जबरदस्त. समाधानी चांगलाच खेळला. हाडलक भाई, आम्हाला हाडलक. उस्मान पटेल, हाय भाई. आयुब भाई, ऑल द बेस्ट. हो गया था, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. मयूर वाघमारे लगाए लंबा इधर दे वेल बॉल लांबच आहे विकेट. मयूर भाई ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. उस्मान भाई ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. विकेट का इशू नहीं है, थोड़ा सा बारिश की उस्मान भाई एक सेल्फी. थँक्यू उस्मान भाई. आशिष गुड अंपायरिंग हा सर. ज्याचा आपल्या टीमसाठी असतो महत्त्वाचा रोल. त्याचं नाव हा PLD स्पोर्ट. आशिष मेहरोल. तुम्ही पण आला एखादा बिझी झाला कोणा सेल्फी. हे पण अपलोड करणार की नाही काय करायचं एवढी मेन्शन येणार त्यातलं. जाऊ दे पाणी पिऊ रे. परत पहिला काढला.
सर थँक्यू दादा, थँक्यू. कौन आहे तो? ऐसी फोटो ले रहे केतन मात्रे. हाँ, तो वही ऐसा बाइकर मैन, बाइकर मैन वही. और सकाळपासून आलो होतो, काय खाल्लं नाही, आता वडापाव खातोय. आणि इकडे महेश पण भेटला. कसा आहे भाई? बस मजेत. असाच इकडे तुमचाच ग्राउंड आहे म्हणजे आमच्या इकडचा आहे बोरवलीचा. बोरवलीचा आहे. तर चला वडापाव खाऊया. कशी वाटते मॅच? मजा आली. गेली मॅच बघायला एकदम मजा आली. एकदम फुल टफ झाली. पण चांगली आपल्याकडची टीम वर्सोवाची टीम हारली, पण फरदीन लोकांची अजून एक मॅच बघायला भेटेल. अजून एक बघा. केतन मात्रेचे 4 बॉल 3 बॉल 3 6 के 4 बॉल 4 बॉल 4 6 मारले. तर चला वडापाव खाऊन घेऊया. फरदीन काझीला फरदीन काझी लिया का फोटो? फोटो घे पढ़ा फोटो. किस पे आएगा? न्यूज़पेपर में. चलो सब्सक्राइब करो अपने चैनल को PLD स्पोर्ट्स. हाँ डालो. बिग फैन. अरे ये बाकी ये बाइक का जरा नोट करना. हेलो रुक 2 मिनट रुक. अर्जुन भाई थक गया लगता है. नहीं रहेंगे चला. सब मेरे को बोले क्या मत बोला. अर्जुन भाई भी बोले दोनों वायरल आपने बोला. हाँ चंदू सर दोनों वायरल आपने बोला. फरदीन आपला कांदिवलीमध्ये आलेला आहे, पण पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग बघायला नाही. फरदीन भाई ये मैच में फरदीन भाई ये मैच में फरदीन भाई अरे बाप रे भाग गया फरदीन भाई भाग गया. तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे महाराष्ट्राचा बुलंद आवाज. तुम्हाला माहिती पडलंच असेल तर भेटवतो. चंदू सर आहेत आपल्यासोबत, जे आपल्याला कॉमेंट्रीमध्ये जे आपण लाईव्ह यूट्यूबवरती बघतो. खूप छान वाटतं सर तुमची कॉमेंट्री ऐकायला. जे आम्हाला माहिती नसतं ते सुद्धा तुमच्या थ्रू आम्हाला माहिती पडतं. काय बोलणार सर, कसं वाटतं? नक्कीच नमस्कार. सर्व टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांचं प्रेक्षकांचं मनापासून आभार. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपापल्या मॅचेस खेळा. आपण सगळ्या खेळाडूंनी खूप साऱ्या संधी आहेत. चांगलं क्रिकेट खेळत राहा आणि त्याचबरोबर PLD स्पोर्ट्ससुद्धा छोट्यातल्या छोट्या खेळाडूंना लोकप्रिय करायचं काम करत आहेत, अपडेट देत आहेत आणि PLD स्पोर्ट्सला सुद्धा माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद चंदू सर. तर मित्रांनो आता तुम्हाला व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आता खूप उशीर झाला आहे, सकाळपासून आलो होतो, पूर्ण दमलो आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मजा आया ना? बहुत मजा आया भाई. मस्त प्लेयर थे. फरदीन के फैन फॉलोइंग भी बहुत थे. सर्व सेल्फी वगैरे. केतन मात्रे के फॅन फॉलोइंग. केतन मात्रेने सुद्धा चांगलं तुमच्या फॅन्सबद्दल सुद्धा त्याने सांगितलं, उल्लेख केलेला आहे. तर चला बस आजचा व्हिडिओ इकडे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा.